नमस्कार सर्वांना। तर आज मी बनवते मस्त असं सुरमईचं झणझणीत हिरव्या वाटणातलं कालवण बनवते। तर इथे मी टोपात तेल टाकलं, तेल गरम झालं, कढीपत्ता, कांदा छान असा परतवून घेतला आणि त्याच्यात मी टाकले नंतर परतवून झाल्यानंतर कोकम, कारण कोकम टाकल्याने छान असं फिशचं कालवण छान होतं, आंबट होतं। तर खूप दिवसांनी आज सुरमई बनवली होती आमच्याकडे आणि त्यानंतर इथे हिरवं वाटण वापरलं मी। हिरव्या वाटणामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं, ओलं खोबरं हे सगळं वाटून घेतलं। ते वाटणसुद्धा छान फ्राय केलं आणि सुरमईचा पुढचा भाग आणि मागचे शेपूटचा भाग हे टाकले। बाकीचे मधले पीस मी फ्राय करायला ठेवले होते। त्यात मी मीठ टाकलं आणि 5 मिनटं वाफ काढून घेतली, कारण ते पीस असे फिके लागायला नको, मीठ छान बसावं त्याला म्हणून। ती वाफ काढल्यानंतर झाकण काढलं, त्यानंतर तिथे 2 ग्लास पाणी टाकलं। परत पुन्हा मी मीठ टाकलं पाणी टाकल्यानंतर आणि छान असं उकळून घेतलं आणि सुरमईचा रस्सा